पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 माझ्या प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरानो प्रिय फादरानो आणि सिस्टरानो हालेलुया. हालेलुया. आज ख्रिस्त मंडळी आनंदाने भरलेला आहे, कारण ख्रिस्त मंडळीमध्ये जीवन देणारा ख्रिस्ताला लोकांपर्यंत पोहोचवणारा जे फादर आहे हालेलुया, हालेलुया. त्या फादरांचं महत्व काय आहे ते एक फादर जगून दाखवलं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. कोणतरी एखाद्या गोष्टी जगून दाखवल्यानंतर त्या गोष्टीची किंमत काय आहे म्हणून आपल्याला कळत आहे. हालेलुया. हालेलुया. आज आपण ज्या संत जॉन मरिया वियानी यांच्याबद्दल मनन चिंतन करत आहे, ज्याच्या नावाचा आज आपण सण साजरा करतो. हालेलुया. हालेलुया. या संत फादरांचा जन्म. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तुम्ही आता कुठे कुठून ऐकत आहे ना, तसा प्रकारे एक साधा विलेज मध्ये. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. फ्रान्स या ठिकाणी लिओन्स म्हणून एक गाव आहे. त्या गावाजवळ दांडेली नावाचा एक छोटासा एक गाव आहे. हालेलुया. हालेलुया. आई बाबा शेतकरी होते. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. आई बाबांचा प्रेम, प्रार्थनामय वातावरण या सर्व गोष्टीतून वाढत आलेले फादर वियानी हालेलुया हालेलुया. जेव्हा छोटा वयामध्ये असताना सेमिनारी मध्ये जॉईन होण्याचा मनाची तयारी केली, ख्रिस्त मंडळीने त्याला स्वीकार केला. हालेलुया. हालेलुया. फार लांब नाही त्यांचा काळ. हालेलुया. हालेलुया. फादर वियानी हे 1815 मध्ये फादर झाले. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. 73 वर्ष त्यांचा जीवन जगले. फक्त 73 वर्ष. हालेलुया. हालेलुया. या 73 वर्षामध्ये त्यांनी एक उत्तम फादर कोण बनू शकतो ते त्यांच्या उक्तीद्वारे, त्यांच्या व्यक्तिमत्वाद्वारे जगाला समजावून दिले. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधूनो भगिनीनो, तुम्ही आता मला एक पॅरिश मधून ऐकत आहे. तुम्ही सगळे लोक एका पॅरिशच्या मेंबरच आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. या पॅरिश मधून आलेली एका फादर. हालेलुया. हालेलुया. तुमच्यासारखा एका पॅरिश मधून आलेली एक फादर. हालेलुया. हालेलुया. ख्रिस्त मंडळीमध्ये आपल्याला मदतीचा हात देत आपल्यामध्ये आहेत. अशा एखाद्या फादरांच्या विषयी किंवा संत मरिया वियानी यांना एक नमुना म्हणून ठेवत त्यांच्या जे काही प्रशिक्षण आहेत ते आपल्या समोर पोप बेनेडिक्ट 16 यांनी एकदम तेजस्वी ताकदीर रूपाने आपल्या समोर ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. त्यातून थोडा काही विचार, आपल्याकडे थोडाच वेळ आहे ना, म्हणून मी त्यातून थोडा वेळ पोप बेनेडिक्ट 16 यांचा काही विचार मी तुमच्या समोर मांडत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. पोप बेनेडिक्ट 16 अशा प्रकारे बोलत आहे की प्रत्येक फादर हे देवानी स्वर्गातून तुमच्या पॅरिश साठी दिलेले सर्वात मोठा ट्रेशर आहे, निधी आहे. हालेलुया. 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 सर्वात मोठा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. प्रियानो, हालेलुया. पोप साहेब बेनेडिक्ट 16 यांनी आपल्या मरिया वियानी बद्दल बोलत आहे की हालेलुया, हालेलुया. येशूचा हृदय आणि त्या हृदयातील प्रेम आहे एक फादर.
हालेलुया. हालेलुया. थोडासा विचार करताना कळणार त्यांना काय बोलायचं आहे म्हणून. येशूच्या हृदयामध्ये असलेले प्रेम रोज रोज आपल्यापर्यंत कोण पोहोचवत आहे? एक फादर. जॉन मरिया वियानी एक प्रश्न विचारत आहे. समजा एक घर भरून सोन्याचा मोठा भंडार आहे, सोनेच सोनं आहे घर भरून. हालेलुया. हालेलुया. ते उघडून देणार कोणी नाही, तर ते सोनं काय कामाचं आहे? हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बघा किती सुंदर रीतीने प्रत्येक विचार त्यांच्या मनामध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. संत मरिया वियानी हे प्रश्न विचारत आहे. आपल्यासाठी जे टबरनाकल आहे, त्या टबरनाकल मध्ये येशूला कोण ठेवत आहे? एक फादर ना. हालेलुया. हालेलुया. आता मी तुम्ही जेव्हा जगामध्ये जन्माला आला, ख्रिस्त मंडळीमध्ये तुमचं स्वागत कोणी केलं? बप्तिस्माद्वारे ख्रिस्त मंडळीमध्ये तुमचं स्वागत कोणी केलं? एक फादर ना. हालेलुया. हालेलुया. पुढे अजून विचारत आहे, तुझ्या आत्म्यामध्ये थकवा येत आहे, तेव्हा तुझ्या आत्म्याला सुदृढ करण्याचं काम कोण करत आहे? एक फादर आहे ना. हालेलुया. हालेलुया. पुढे अजून पोप साहेब यांच्या मनातील विचार आपल्या समोर दाखवत आहे. जेव्हा पापामध्ये तुम्ही बुडालेला आहे, पापामध्ये तुम्हाला काही कळतच नाही, तसा प्रकारच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पोहोचलेला आहे. हालेलुया. हालेलुया. तेव्हा त्या पापाच्या भयंकर मोठ्या सागरातून कोण तुला बाहेर काढताय? तुझ्यामध्ये आलेले पापाचा डाग कोण पुसून काढून स्वच्छ करून तुला शुद्ध करत आहे? हालेलुया. हालेलुया. अशा पद्धतीने भरपूर गोष्टीचा एक मोठा सिलसिला एका फादर जे मोठा देणगी म्हणून आपल्याकडे आहे त्याबद्दल आपल्या समोर एक प्रश्न, एक मोठा आशीर्वाद असलेल्या फादरांना आपल्या समोर मांडलेला आहे. हालेलुया. हालेलुया. या फादरांच्याकडे बघताना एक फादर कोण आहे म्हणून तुला जर कळालं तर तू जिवंत नाही राहणार, असा प्रकारे संत वियानीने बोलले. एक फादर कोण आहे हे तुला कळालं तर तू जिवंत नाही राहणार. हालेलुया. हालेलुया. संत मरिया वियानीने अजून पुढे बोलले, एक फादर खरोखर कोण आहे हे तू जेव्हा स्वर्गामध्ये पोहोचणार तेव्हाच तुला कळणार. हालेलुया. 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 प्रियानो, आपल्याला प्रत्येक फादरांसाठी रोज रोज मध्यस्थी प्रार्थना करायची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. माझ्या ओळखीचे भरपूर लोक आहेत जे रोज रोज फादर लोकांसाठी रोसरी प्रार्थना करताय, फादर लोकांसाठी मिसा अर्पण करताय, फादर लोकांसाठी फादर लोकांचा एकदम प्रभावी जीवन जगण्यासाठी त्यांना शक्ती मिळावी म्हणून गुडघे टेकून दुःख सहन करत प्रार्थना करणारे अनेक लोकांना वैयक्तिकरित्या मी ओळखतो. मी आजच्या या सुंदर दिवशी त्या सर्वांच्या आठवण करत त्यांच्यासाठी येशूजवळ प्रार्थना करताय. त्याबरोबर त्यांना येशूच्या नावाने एक धन्यवाद मी देतो. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, स्वर्गीय भंडार या जगामध्ये आणून ते आपल्यासाठी उघडून देणारा जे व्यक्ती आहे, हालेलुया, हालेलुया. त्या फादरांना देव स्वतः किती आदर देत आहे. हालेलुया. हालेलुया. संत मरिया वियानी सांगत आहे, देव परमेश्वर या फादरांच्या आज्ञा पाळत आहे. फादर छोटीशी प्रार्थना करताय, इतक्यात बारकीची भाकर, त्या भाकरीमध्ये येशू पूर्णपणे उतरून येऊन उपस्थित राहत आहे.
हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, आज आपण एका फादरांच्या संबंधामध्ये विचार करताना हे फादर एक प्रभावी फादर कसे बनवू शकताय त्याबद्दल बेनेडिक्ट 16 यांनी बोललेले काही विचार मी तुमच्या समोर मांडत आहे. ज्या दिवशी बिशप स्वामीने आर्स या गावाकडे आपले प्रिय वियानी फादरना पाठवून दिलं, बिशप स्वामीने सांगितलं आर्स या गावामध्ये प्रीती, परस्पर प्रीती, देवासाठी प्रीती खूप कमी आहे. तुझं काम आहे गावामध्ये गेल्यावर लोकांच्या हृदयामध्ये हे प्रेम तयार करून घेणे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हृदयामध्ये मात्र नाही, मनामध्ये ते स्वीकार केले आणि आपले वियानी फादर गुडघे टेकून देवाजवळ प्रार्थना केली. परमेश्वरा, मी पाहिजे तेवढे दुःख सहन करायला तयार आहे. लोकांच्या हृदयामध्ये प्रेम भरावं यासाठी मी माझा दुःख सहन थोडी सुद्धा कमी नाही करणार. तू पाहिजे तेवढे माझ्याकडे माग, तेवढे दुःख मी त्यांच्यासाठी सहन करणार. हालेलुया, हालेलुया. पोप साहेबांच्या ध्यानात येत आहे की वियानी जेव्हा आर्स मध्ये पोहोचले ते चर्च त्यांचं घर झाले. हालेलुया, हालेलुया. अनुभवी असलेल्या त्या काळातील लोकांनी सांगितलेली गोष्ट असे आहे, फादर 16 तास पर्यंत कुंसार ऐकत बसलेला आहे. स्वतःचं घर म्हणून देवळाला स्वीकार केलेले जे फादर आहेत, फादर पवित्र मंदिरामध्ये पहाटेच पोचायचा, संध्याकाळ झाल्याशिवाय तिथून बाहेर येत नाही. जर फादर बाहेर आला तर पाठीमागे एक कारण आहे, गावात कोणाला तरी त्यांची गरज आहे, कम्युनिटीची गरज आहे, साक्रमेंट देण्याची गरज आहे, प्रार्थनेची गरज आहे. हालेलुया, हालेलुया. अगदी गरजेच्या वेळी बाहेर. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना, प्रार्थनामय जीवन याबरोबर त्यांनी मिशन कार्य पूर्ण केला. देऊळ सुशोभित केला, नवीन बांधले त्यांनी. हालेलुया, हालेलुया. लोकांना एकवट केला, लोकांसाठी एक चांगला मेंढपाळ झाले. देवाचा हृदय धारण करून देवाच्या हृदयातील प्रेम काय आहे म्हणून त्यांनी गावातील लोकांसाठी व्यक्त केला. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. थोडक्यात बोललं तर त्यांच्या पवित्र जीवनाद्वारे त्यांनी येशू कोण आहे म्हणून स्वतःच्या जीवनाद्वारे दाखवलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. येशूला या जगामध्ये कोणी पूर्णपणे दाखवू शकत नाही, तरी कोणतरी दाखवल्याशिवाय आपल्या समोर येणार पण नाही. माझा प्रिय बंधू भगिनीनो, साक्रमंतातील येशू आपल्यापर्यंत येत आहे कारण मध्ये एक फादर उपस्थित आहे. हालेलुया, हालेलुया. साहेबांनी संत वियानी यांच्या जीवनातून बोललेली गोष्ट आहे. संत वियानी हे परमेश्वराचा अंबासडर म्हणून ते कार्य केला. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, आज आपण खरोखर मध्यस्थी प्रार्थना करूया. जगामध्ये अनेक फादर लोक देवाचा हृदय धारण करून येशूचं प्रेम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी क्रूसावर येशू मेलं म्हणून नुसतं प्रवचन देणे मात्र नाही, स्वतःच्या जीवनामध्ये
जेव्हा दुःख सहन करायच्या वेळ येत आहे तेव्हा जसे संत वियानी यांनी थोडी सुद्धा कमी न करता दुःख सहन केला, तसा प्रकारे एक दुःख सहनाचा जीवन ते आपण पण जगू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रियानो, प्रत्येक साक्रमेंटामध्ये येशूची उपस्थिती आहे. त्या प्रत्येक साक्रमेंट आपल्यापर्यंत एका फादरांच्या द्वारे पोहोचत आहे. हालेलुया. हालेलुया. आता आपण साक्रमेंटातील येशूकडून आशीर्वाद स्वीकार करूया. हालेलुया. 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 माझा प्रिय बंधूनो आणि बहिणीनो, आपण साक्रमेंटातील येशू जवळ पोहोचलेला आहोत. संत जॉन मरिया वियानी असा प्रकारे बोलतात, आपण येशूकडे कुंसाराच्या वेदी जवळ असो, इतर ठिकाणी असो, आपण येशूकडे पोचतो असे नाही. येशू आपल्याकडे धावत येत आहे. तुम्ही जिथे आहे तिकडे तुम्हावर प्रेम करण्यासाठी येशू तुमच्या जवळ आता धावत आलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आपल्या सर्वांना माहिती असलेले एक सत्य आहे, आपण या जिवंत प्रभू येशूला आपल्या जिभेवर स्वीकार करण्याच्या इतके पात्रतेच्या या जगामध्ये कोणीही नाही. आपण पात्र नाहीच. तरी संत मरिया वियानी सांगत आहे, आपल्याला त्याची गरज आहे. हालेलुया. 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 आपण पण संत मरिया वियानी बरोबर बोलूया, येशू मला तुझी गरज आहे. मी पापी आहे, मी अपात्र आहे, तरी मला तुझी गरज आहे. हालेलुया. एकदा बोलून बघा, मनापासून बोलून बघा, येशू मला तुझी गरज आहे. तुम्ही आता जस्ट आता बोलले तुमच्या मनामध्ये. कोणाला तरी कमरेच्या भागामध्ये खूप सुजन त्याबरोबर दुखणे होतात. त्याद्वारे हे जे दुखणे आहे ते पायापर्यंत, पायाच्या वेगवेगळ्या भागापर्यंत हे दुखणे उतरून येत होते. येशूने ते आता दूर केलेलं आहे. कोणाचा तरी डोकं दुखणे, डोळ्यापर्यंत त्याचा त्रास व्हायचा, प्रभूने ते दूर केलेला आहे. कोणाच्या तरी घशाच्या भागामध्ये गाठीसारखा होते, प्रभूने ते दूर केलेला आहे. पोटातील विकार त्रास असलेल्या अनेक लोकांना प्रभूने आज स्पर्श केलेला आहे. येशू अनेक लोकांना सांगत आहे, असे बोलू नकोस की मी पराजित आहे, पराजित आहे म्हणून. तू विजयी आहेस. कारण विजयी असलेले येशू तुझ्यामध्ये राज्य करत आहे. अनेकांच्या हृदयामध्ये येशू शांतीचा भीत पेरत आहे. काही लोकांचे बोट जे वाकत नव्हता, एखादी वस्तू उचलता येत नाही, इतके त्रास होता, अशा काही लोकांच्या हाताचे बोट प्रभूने आता मजबूत केलेलं आहे. अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या बंधनातून सुटका मिळालेला आहे. जबरदस्त रडून 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 थकून गेलेले कोणतरी आज वचन ऐकत आहे. येशू आज त्या व्यक्तीचे डोळ्याचा अश्रू पुसत आहे. इतके मात्र नाही, परत रडायची गरज नाही, अशा प्रकारे त्या व्यक्तीला येशू सांगून देत आहे. हालेलुया. हालेलुया. काही लोकांना प्रभू सांगत आहे, तुझे शब्द बोलत आहे, त्याद्वारे तुझ्या हृदयामध्ये काय आहे ते व्यक्त होत आहे. थोडक्यात बोललं तर आपले चुका आपलेच मुखातून निघलेल्या शब्दातून जाणून घ्यायला येशू आपल्याला सांगत आहे. परमेश्वर प्राप्तीच्या काळामध्ये त्याला ओळखा आणि त्याला स्वीकार करा. मानेच्या मणक्याच्या भागातील
दुखणे प्रभू दूर करून देत आहे. बंद झालेले काही काम परत चालू करण्यासाठी येशू संधी देत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्रात्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.